मस्त एकदम. त्या बाप्पाचं ना खूप वर्षाने दर्शन घ्यायला आलं. मी लहान होतो तेव्हा पप्पा मला घेऊन यायचे. जबरदस्त कॉन्सेप्ट. यांनी अशी जडलेली मूर्ती बाप्पाची, ते खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गाईज, आज आपण गणपती दर्शनाच्या 6व्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. त्या 6व्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत अखिल चंदनवाडी येथे, जिथला गोड गणपती फेमस आहे. त्याच्या दर्शनाला तर अखिल चंदनवाडी सोबतच आज आपण फोर्ट आणि कोल्हापूरचे गणपती बाप्पांचं दर्शन देखील घेणार आहोत. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत पाणी इथे आपण साऊथ मुंबईचे जे मोठे मोठे उंच उंच गणपती बाप्पा आहेत ते आपण पाहणार आहोत. अखिल चंदनवाडीचा गणपती बाप्पा हा मरीन लाईन स्टेशनच्या 4 नंबर प्लॅटफॉर्मपासून जवळ आहे. तिथून आपण मधल्या किंवा पुढच्या ब्रिजने उतरलो तर सेकंड गल्लीमध्ये किंवा पहिल्या गल्लीमधून उतरल्यावर तुम्हाला अखिल चंदनवाडीचा गणपती बाप्पा नजरेस पडतो. तर चला, सुरुवात आपण अखिल चंदनवाडीच्या गणपतीपासून करूया, म्हणजेच गोड गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया. सो लेट्स गो. तेव्हा इकडे समोरच आहे अखिल चंदनवाडीचा गणपती बाप्पा. त्या बाप्पाचं ना खूप वर्षाने दर्शन घ्यायला आलं. ऑलमोस्ट मी लहान होतो तेव्हा पप्पा मला घेऊन यायचे, आणि खूप वर्षाने मी आता पहिल्यांदा आलो अखिल चंदनवाडीच्या गणपती बाप्पाचं दर्शनाला. तर बघा अशी एंट्री आहे आतमध्ये जायला. आणि हा बघा अखिल चंदनवाडीचा गणपती बाप्पा, खूप सुंदर मूर्ती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, हा बाप्पा आपण आगमनाच्या टायमाला बघता राहिला, कारण हा पास झाला होता आणि मग पुढे आपण आलेलो, त्याच्यामुळे हा पाहायला नव्हता भेटला. पण हा खूप सुंदर बाप्पा आहे. पृथ्वीवर एका पायावर उभे बाप्पा, जबरदस्त बॅलेन्सिंग असते. विठ्ठलाच्या रूपात आलेत बाप्पा, आणि त्या बाप्पाच्या गळ्यामध्ये हार आहे आणि हारामध्ये श्रीकृष्ण झोका घेतोय. जबरदस्त कॉन्सेप्ट. आणि इकडे बघा आपले महाराष्ट्राचे सर्व सण कसे साजरे होतात ना, ते दाखवले गेले. पंढरपूरची यात्रा. मस्त डेकोरेशन एकदम. रिंगण वगैरे सुपर. बाप्पा विठ्ठलांच्याच रूपात आलेले आहे बघा. इकडे पूजेची मूर्ती देखील विठ्ठलाच्याच रूपात आहे, तिकडे बाप्पा पण. आपण अखिल चंदनवाडीचा गणपती बघतो, जिथे श्री क्षेत्र पंढरपूर बनवलं आहे. आणि आपण आतमध्ये पण पाहिलं की पंढरपूरची वारकरी वगैरे आपल्याला दिसले. तर पंढरपूरचे वारकरी वगैरे यांचं दाखवले. आता जाऊया रिटर्न नाही, आता आपण जाऊया फोर्टला, कुलाबा फोर्ट साईडला, आणि तिकडचे गणपती बाप्पा बघूया. गायत्री प्रतिष्ठान नवयुग मित्रमंडळ, मरीन लाईन्सच्या बाजूला, मरीन लाईन स्टेशनच्या बाजूचा गणपती. मूषकराज रथ आहे आणि वर त्यांच्यावर आहेत बाप्पा उभे. सोनपूरचा राजेश्वर. आपण आलो आता धोबीघाटच्या महाराजाजवळ. धोबीघाटचा राजा. धोबीघाटचा राजा, हातात धनुष्यबाण आहे.
खूप सुंदर खूप सुंदर. तर आता आपण पाहिलं धोबीघाटचा राजा आणि धोबीघाटचा महाराजा. ॲक्च्युली कप्पर एंडला यायचं होतं पण बस थोडीशी पुढे थांबली त्याच्यामुळे मला धोबीघाटचा राजा आणि महाराजा दोन्ही पाहायला भेटले. अशा प्रकारे आपण 2 बाप्पा अजून पाहिले. चला आता कप्पर एंडचा बाप्पा बघू, मग कुलाबा आणि मग कोल. धोबीघाटचा युवराज आहे. मूर्ती छोटी आहे पण एवढी सुंदर आहे ना की विचारू नका. हत्तीच्या सोंडेवर बाप्पा उभा आहे. हा बाप्पा आहे आणि हत्तीची सोंड आहे त्याच्यावर बाप्पा उभा आहे. मूर्ती छोटी आहे पण खूप सुंदर आहे. मस्त एकदम. असं मस्त बॅलेन्सिंग केलं आहे. खूप सुंदर खूप सुंदर. आता आपण आलो कप्परेडच्या इच्छापूर्ती पाहायला. आणि हा बघा समोरच आहे कप्परेडच्या इच्छापूर्ती. कप्परेडच्या इच्छापूर्ती हे पण महाभारतात श्रीकृष्णाने जो अवतार घेतला होता ना त्याच्या स्वरूपात आहेत. हातात चक्र आहे आणि श्रीकृष्णाच्या अवतारात बाप्पा आहेत. खूप मस्त मूर्ती आहे. खूप उंच नाही आहे, एक 20 फुटाच्या आसपास असेल पण खूप सुंदर आहे. कप्परेडच्या इच्छापूर्ती पाहून झाला तर आपण पाहूया कप्परेडचा महाराजा. हे बघा कप्परेडचा महाराजा इकडेच आहे आतमध्ये. आणि यांचा गोविंदा पथक आपण पेंट कॉलनीमध्ये त्यांना थर लावताना पाहिलं होतं. आणि हा बाप्पा पण आपण पाहिला होता आगमनाच्या टायमाला. जय मल्हाराच्या स्वरूपात मल्हार देव. येलकोट येलकोट जय मल्हार. मल्हार देवाची खंडा तलवार. खूप सुंदर मूर्ती खूप सुंदर. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं कप्परेडच्या इच्छापूर्ती आणि कप्परेडचा महाराजा आणि त्याच्यासोबत धोबी तलावाचा राजा महाराजा युवराज हे सर्व आपण पाहिले. आलो आपण कप्परेडचा युवराज बघायला. आणि हा बघा कप्परेडचा युवराज. खूप सुंदर मूर्ती. शंकर महादेवाच्या अवतारात कप्परेडचा युवराज. आता आपण आलो कुलाब्याच्या लाडक्याच्या इथे. कुलाब्याचा लाडका त्याचं आपण आगमनात आपण याला पाहिलं होतं. विंचवावर बसलेला आहे बाप्पा. आता त्याला आपण मंडपात बघूया. सुंदर समोरून मस्त पाहायला वाटतो बाप्पा. कुलाब्याचा लाडका. कुलाब्याचा लाडका विंचवावर बसलेला एकदम मस्त. पहिले मला खेकडा वाटलेला पण नंतर पाचची नांगी बघितली तेव्हा कळलं हा विंचवावर बसला आहे.
भर पावसात त्याचं आगमन झालं होतं एकदम मस्त. खूप सुंदर. आणि तिथे एक छोटा बाप्पा पण आहे, पण तो पण बघूया. मूषकराज देत आहेत बाप्पाला लाडू. गुलाबाचा लाड मस्त बाप्पाची मूर्ती आणि बाप्पा खूपच सुंदर दिसतो समोरून. त्या दिवशी तर आम्हाला एकदम मस्त पावसात भिजता पाहिलं, पण आता ते एकदम मस्त मंडपात सही दिसतो. चला आता गुलाबाचे बाप्पा अजून आहेत ते बघूया बाकीचे. आता आपण आलो गुलाबाचा राजा बघायला. हे बघा, यांचं 75वा म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे. गुलाबाचा राजा घोड्यावर स्वार आहे. खूप सुंदर मूर्ती. गुलाबाचा राजा. गुलाबाचा युवराज. हो, खूप उंच मूर्ती आहे बाप्पाची आणि वाघावर उभी आहे. पूर्ण मान वर करून बघायला लागते बाप्पाला, एवढा उंच आहे. गुलाबाच्या युवराजच्या समोरच ना गुलाबाचा सम्राट पण हेरम गणपती दर्शन. गुलाबाच्या युवराजच्या समोरच ना गुलाबाचा सम्राट आहे. आता आपण त्याचं दर्शन घेऊया. जवळजवळच आहे ते सगळे बाप्पा. गुलाबाचा सम्राट. हे बघा मस्त गुलाबाचा सम्राट. हेरम गणपती दर्शन. बाप्पाचे 5 मुख आहेत. भाई आगे बैठा गुलाबाचा लंबोदर. गुलाबाचा लंबोदर मस्त हिऱ्याने अशी जडलेली मूर्ती बाप्पाची.
कुलाब्याचे आपले सर्व बाप्पा पाहून झाले. म्हणजे कुलाब्याचा लाडका, कुलाब्याचा राजा, कुलाब्याचा युवराज, कुलाब्याचा सम्राट आणि कुलाब्याचा लंबोदर अशा सर्व कुलाब्यातले सर्व गणपती बाप्पा बघून झाले. आता जाऊया आपण फोर्टला. फोर्टचे बाप्पा बघू. फोर्टच्या चिंतामणी याच्या आगमनाच्या टायमाला आपण याला पाहिलं होतं. का फोर्टच्या चिंतामणी मंडपात बघूया. फोर्टचा चिंतामणी पण संतोष कांबळीच बनवतात, लालबागच्या राजाचे मूर्तिकार, म्हणून त्यांचा फेस एकसारखा आहे. फोर्टचा चिंतामणी सेम लालबागच्या राजासारखा दिसतो ना, कारण यांचे मूर्तिकार संतोष कांबळीच आहेत म्हणून. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण बघतोय फोर्टचा गणराज. फोर्टमध्ये जाऊया आणि फोर्टचा बाप्पा बघूया. फोर्टचा गणराज एंट्री आहे इथून. फोर्टचा गणराज हिरक महोत्सवी वर्ष. कमळावर उभा आहे विष्णूच्या अवतारात. आता आपण पाहिला फोर्टचा गणराज. आता आपण पाहायला जाऊया फोर्टचा राजा. आता आपण बघू फोर्टचा राजा. फोर्टचा राजा श्रीकृष्णाच्या अवतारात शेषनागावर बसलेला फोर्टचा राजा. उमरकडीचा राजा मागच्या वर्षीपर्यंत असा सेम होता ना, तसाच आहे बाप्पाची मूर्ती. कारण मूर्तिकार सेम आहेत त्यांचे. खूप सुंदर मूर्ती बाप्पाची, खूप सुंदर. मगाशी फोर्टचा चिंतामणी पाहिला, फोर्टचा राजा पाहिला, फोर्टचा गणराज पाहिला. आता आपण फोर्टचा इच्छापूर्ती पाहूया. हे बघा, फोर्टला सोमनाथ मंदिर बनवलं फोर्टच्या इच्छापूर्तीला. सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर, पाटण, गुजरात. अरे ऐसा नाही फोन. बघा, नंदी महाराज आहे तिथे. ओम नमः शिवाय. सोमनाथ मंदिर. आणि इकडे आपल्याला समोरच शिवलिंग नजरेस पडते, जशी सोमनाथला आहे तशी. तिकडे एक छान गोष्ट असते ती म्हणजे ना इथलं डेकोरेशन. आणि आतमध्ये ना AC कंटिन्युअस ऑन असते. ज्यांनी गणेशोत्सव सुरू केला ते आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे फोर्टचा इच्छापूर्ती. सर्वात पहिले तर बघा, सोमनाथ मंदिरासारखं बनवलं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे इथे ना खूप सुंदर असं डेकोरेशन असतं. सर्वात श्रीमंत फोर्टचा गणपती म्हणायला फोर्टचा इच्छापूर्ती नाव आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि समोर त्या फोर्टचा इच्छापूर्ती गणेश. ही पूजेची मूर्ती बाप्पाची.
पोटच्या इच्छापूर्ती गणेश, पोटचा सर्वात श्रीमंत बाप्पा. तर आपण आता पाहिला पोटचा इच्छापूर्ती आणि सोमनाथ मंदिर बनवलं. मी तर कधी गेलो नाही सोमनाथ मंदिरला, पण सोमनाथ मंदिर सारखं बनवलं आहे, पण छान आहे. म्हणजे आता जाऊया पोटचा महाराज बघायला. हे बघा इच्छापूर्तीच्या समोरच या गल्लीमध्ये इच्छापूर्ती आणि पोटचा गणराज आहे, आणि इकडे समोर पोटचा महाराज आहे. पोटचा महाराजा, हा बघा पोटचा महाराजा, आणि याचे मूर्तिकार आहेत रांजण झाड. अशी मूर्ती आपल्याला करिरोडच्या कैवारी, राजा तेजुकायाचा इकडे पाहायला मिळते. हे रांजण झाड यांचं ट्रेडमार्क फेस आणि कानाची स्टाईल आहे, आणि पाठी श्रीकृष्ण आहेत. खाली आपल्याला 2 मोर दिसतात. इकडे सर्प आहे, त्याच्यावर पाय ठेवलं आहे. इकडे गदा आहे आणि पाठी श्रीकृष्ण आहेत. असं बाप्पाचं स्वरूप आहे संपूर्ण. तर गाईज इथे ना आपले पोटचे, गुलाबाचे, कपपरडचे आणि चंदनवाडी इथले सर्व गणपती पाहून झालेत. तर आपण पोटच्या महाराजाच्या इथेच आपल्या या व्हिडिओची एंड करूया. तर तुम्ही हे सर्व बाप्पा पाहिले, तुम्हाला कसे वाटले हे सांगा. प्रत्येक ठिकाणी कसं यायचं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही फोर्टला तर जवळ स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपासून जवळच आहे फोर्ट. कुलाब्याला जायला तुम्हाला बस मिळते, आणि कप परेडला जायचं असेल तरी तुम्हाला पण बस मिळते. तुम्ही नेवीनगरला वगैरे उतरून कप परेडला किंवा कुलाब्याचा जो बस स्टॉप आहे ना तिकडे उतरलात, तर तिथून तुम्ही कप परेडचे सर्व बाप्पा कव्हर करू शकता. ते सर्व पाहून कसं वाटलं ते कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. तर चला आता या व्हिडिओला मी इथे थांबवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.